नमस्कार, आपण आहोत रिपब्लिकन पक्ष खरीप गटाच्या कार्यालयामध्ये आहोत। महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्प अधिवेशन सुरू आहे। मागासवर्गीय अनेक प्रश्न घेऊन आज आझाद मैदानमध्ये 11 मार्चला एक मोर्चा आहे आणि त्याची आपण बातचीत करणार आहोत। भाऊ निर्भय यांच्याशी, जे महाराष्ट्र प्रदेश कार्याचे अध्यक्ष आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। जाणून घेऊ त्यांच्याशी या मोर्चाबद्दलचे काही बातचीत। धन्यवाद उदय। जय भीम। राज्य विधिमंडळाचं हिवाळी अर्थसंकल्पीय अधिवेशन आता 2 आठवडे झाले सुरू आहे। रिपब्लिकन पक्ष खरीपच्या वतीने जनतेच्या विविध प्रश्नांच्या अनुषंगाने 11 मार्चला दुपारी 12 वाजता आझाद मैदानावर आम्ही मोर्चा काढणार आहोत। पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय देशकजी गिरीशबाबू खोब्रागडे यांच्या नेतृत्वाखाली हे मोर्चा आंदोलन होणार आहे। राज्याच्या विविध भागातून, जसं आता विदर्भ आहे, मराठवाडा आहे, पश्चिम महाराष्ट्र आहे आणि MMR झोन आहे आपला हा मुंबई महानगरपालिका प्राधिकरण, ह्या सर्व भागातून लोक या मोर्चाला येणार आहेत। प्रामुख्याने आमची जी मागणी आहे, सामाजिक न्याय खात्याचा जो निधी आहे, ह्या निधीच्या अनुषंगाने आमची सगळ्यात महत्त्वाची मागणी अशी आहे की 21 जून 1979 साली राज्य सरकारने एक शासन निर्णय जारी केलेला आहे। या शासन निर्णयानुसार अनुसूचित जातीच्या विकासासाठी अर्थसंकल्पातला 15% वाटा ठेवण्याचा निर्णय शासन निर्णय झालेला आहे। परंतु ह्या निर्णयाची आज जवळपास 50 वर्ष होत आले, अंमलबजावणी होत नाही। उलट अर्थसंकल्पातला जो काही वाटा अनुसूचित जातीसाठी ठेवण्यात येतो, त्याच्यातलाही पुष्कळसा वाटा हा वेगवेगळ्या इतर योजनांवर खर्च केला जातो। जसं आता लाडकी बहीण आहे किंवा जलसंपदा विभाग आहे, वेगवेगळे विकास कामं आहेत, अशा वेगवेगळ्या कामांसाठी, म्हणजे तो जो निधी आहे, जो सामाजिक न्याय खात्याला दिला पाहिजे, तो निधी कशासाठी दिला पाहिजे? पागे समितीच्या शिफारशीनुसार हा निर्णय झालेला आहे। आणि पागे समितीची शिफारस अशी आहे, वि. स. पागे यांच्या अध्यक्षतेखाली जी समिती झाली होती 1972ला, त्या समितीने केलेली शिफारस आणि त्या शिफारशीच्या अनुषंगाने झालेला शासन निर्णय, हा काय शासन निर्णय झालेला आहे की अनुसूचित जातीच्या लोकांच्या विकासासाठी हा निधी 15% असावा। त्याच्यामध्ये मोफत शिक्षण आलं, त्याच्यामध्ये शिष्यवृत्ती योजना आल्या, त्याच्यानंतर परदेशी शिक्षणाच्या आता ज्या वेगवेगळ्या स्कीम्स आहेत, योजना आहेत, तर त्याच्यामध्ये सुद्धा एवढे अडथळे आहेत की त्या अडथळ्यांच्यामुळे परदेशी शिक्षणासाठी विद्यार्थी पात्र असूनसुद्धा त्यांना डावलण्यात येतं। त्यांना पैसे वेळेवर दिले जात नाहीत। त्यांना 8 लाखाच्या उत्पन्नाची त्यांच्या कुटुंबाची अट ठेवलेली आहे। खरं तर परदेशी शिक्षणासाठी एखाद्या विद्यार्थी जर पात्र झाला तर तिकडे त्या युनिव्हर्सिटीचं असं म्हणणं असतं की तुमच्या आईवडिलांच्या खात्यावर किमान 12 लाख, 15 लाख, 20 लाख रुपये असले पाहिजे, म्हणजे तुमची कपॅसिटीसुद्धा असली पाहिजे। मग ज्यांची ही कपॅसिटी आहे त्यांना जर तुम्ही अपात्र केलं तर मग विद्यार्थी जाणार कसे? तर ह्या ज्या अडचणी आहेत, तर शासनाला आमचं म्हणणं आहे की तुम्ही 8 लाखाची जी मर्यादा आहे ना उत्पन्नाची, परदेशी शिक्षणासाठी पात्र होण्यासाठी जे उमेदवारांना, विद्यार्थ्यांना जी अट आहे की कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न जे आहे 8 लाखाच्यापेक्षा जास्त नसतं, ती मर्यादा जी आहे ती काढून टाकावी। कारण क्रिमिलेअर SC STला लागू नाही, परंतु शासनाने जाणीवपूर्वक ह्या अडचणी निर्माण केलेल्या आहेत। जे PhD करणारे विद्यार्थी आहेत, सातत्याने या ठिकाणी आंदोलन करत आलेले आहेत, त्यांच्याही फेलोशिपमध्ये सातत्याने अडचणी निर्माण केल्या। अजूनही काही विद्यार्थी असे की ज्यांना फेलोशिपच्या रकमा मिळालेल्या नाही आहेत। खाजगी आणि डीम युनिव्हर्सिटी झालेल्या आहेत। काही अल्पसंख्याकांच्या शिक्षण संस्था आहेत, त्या ठिकाणी बॅकलॉगच नाही आहे, रिझर्वेशनचं धोरण नाही, त्या ठिकाणी फ्रीशिप नाही, मोफत शिक्षण, स्कॉलरशिप नाही, शिष्यवृत्ती नाही,
मग आणि आता याची संख्या वाढत चालली आहे ना. खाजगी शिक्षण संस्था ज्या आहेत, कॉलेजेस जे आहेत, विद्यालय जे आहेत, त्यांची संख्या भरमसाठ वाढलेली आहे. मग तिथे तुम्ही ॲडमिशनच मिळत नाही, तिथे स्कॉलरशिप मिळत नाही, तिथे फ्रीशिप मिळत नाही. मग शिक्षणाचं जी संधी या देशामध्ये संविधानाने सगळ्यांना शिक्षणाची संधी दिली ना, मग अनुसूचित जाती जमातीच्या लोकांना शिक्षणामध्ये जी फ्रीशिप आहे, स्कॉलरशिप आहे, ती या ठिकाणी मिळणार नसेल तर त्या योजनेचा लाभ होईल कसा? म्हणजे याच्यासाठी पैसा लागतो. तो पैसा ह्या खात्याकडं असावा लागतो. या खात्याकडंच पैसा नसेल तर या सगळ्या योजनांच्यासाठी पैसा देणार कसा? आणि म्हणून आमचं म्हणणं असं आहे, शिवाय आपले वेगवेगळे महामंडळ आहेत, अण्णाभाऊ साठे, रोहिदास मंडळ, महात्मा फुले महामंडळ, ही जी वेगवेगळी महामंडळं आहेत, या महामंडळांना जी कर्ज दिलं जातं तरुणांना रोजगाराच्यासाठी, ती कर्ज योजनासुद्धा राबवायला पैसे लागतात. या सगळ्या गोष्टींच्यासाठी आमचं म्हणणं असं आहे की आमची सगळ्यात महत्त्वाची मागणी काय आहे की अर्थसंकल्पातला आमचा जो वाटा आहे 15%, 21 जून 1979च्या GR नुसार, शासन निर्णयानुसारचा जो वाटा आहे तो आम्हाला मिळाला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं की हा निधी जो आहे हा इतर कुठल्याही कामासाठी वळवण्यात येऊ नये. आता तर लाडक्या बहिणींनासुद्धा वळवला जातो. पूर्वी तो जलसंपदा विभाग, या वेगवेगळी विकास कामं, या गोष्टींच्यासाठी तो वळवला जात होता. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. जो निधी सामाजिक न्यायासाठी आहे, सामाजिक न्याय खात्यासाठी आहे, जो मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी आहे, तो जर निधी त्या समाजाच्या विकासासाठी असलेल्या खात्याला जर पुरेपूर उपयोगाला आणायला मिळत नसेल तर तो विकास कसा साधला जाईल? आणि म्हणून आमचं म्हणणं असं आहे की तो जो निधी आहे तो इतरत्र वळवू नये म्हणून काही राज्यांमध्ये कायदा झालेला आहे. कर्नाटक, तेलंगणा, आंध्र, तामिळनाडू, आपल्या राज्यांनीसुद्धा हा कायदा करावा की अनुसूचित जातीचा जो निधी आहे तो इतरत्र वळवता कामा नये. शासकीय नोकऱ्यांमध्ये मोठ्या संख्येने अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीचा बॅकलॉग शिल्लक आहे, अनुशेष शिल्लक आहे भरतीचा, तो अनुशेष भरून काढण्यात यावा. भरतीच्या नंतर बढतीचा विषय आहे. 2017पासून बढतीचा विषय सुप्रीम कोर्टात आहे. सुप्रीम कोर्टामध्ये अनुसूचित जाती जमातीच्या बाजूने तो निर्णय लागणार आहे आणि तो अंतिम टप्प्यात आहे. म्हणजे निर्णय जवळपास लागलेले पण जाहीर होत नाही, तारखांवर तारखा पडत आहेत. आमचं माननीय मुख्यमंत्र्यांना आता जवळजवळ 9 वर्ष होत आली. अनुसूचित जाती जमातीचे अधिकारी कर्मचारी बढतीविना निवृत्त झालेत. आमचं म्हणणं असं आहे की जर व्हिजेंटीला तुम्हाला देण्यामध्ये जर काही अडचणी असतील, कायदेशीर अडचणी असतील, तर अनुसूचित जाती जमातीच्यासाठी तो द्या ना. त्याच्यासाठी शासन निर्णय काढा. अजितदादाने जो शासन निर्णय काढला तो दुरुस्त करा आणि अनुसूचित जाती जमातीच्या कर्मचारी अधिकाऱ्यांना या शासन निर्णयाचा उपयोग झाला पाहिजे, त्यांना बढती मिळाली पाहिजे. हा आमचा महत्त्वाचा मुद्दा आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की सगळ्यात महत्त्वाचं आपल्या देशामध्ये राजकीय जे नेते आहेत प्रचंड संपत्ती झालेली आहे. तुम्ही जर पाहिलं ना त्यांच्या त्या निवडणुकीच्या विवरणपत्रांमध्ये जी माहिती देतात, प्रतिज्ञापत्र सादर करतात संपत्तीची, त्या सगळ्यांच्याकडे करोडोची संपत्ती आहे. आणि आता पुष्कळ लोक पराभूत झालेत. जे माजी आमदार आणि खासदार आहेत त्यांना सगळ्यांना आमचं म्हणणं आहे क्रिमिलेअर लावावं. ज्यांची मालमत्ता करोडोच्या पुढे आहे त्यांना पेन्शन बंद करा. तुम्ही शासकीय कर्मचाऱ्यांना पेन्शन सुरू करा म्हणताय ते, आणि यांची बंद का नाही करत? मग माजी आमदार माजी खासदारांची पेन्शन बंद झाली पाहिजे. तुम्ही प्राधिकरणाला महामंडळाला पेन्शन नाही, 2005 नंतर पेन्शन नाही सरकारी कर्मचाऱ्यांना. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्ही माजी आमदार माजी खासदारांची पेन्शन बंद करा, पैसा भरपूर वाचेल. तो तुमच्या विकासाला वापरा ना. दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना आहे, 4 एकर शेती, 2 एकर शेती किती लोकांना दिल्या त्याची श्वेतपत्रिका दाखवा ना. म्हणजे खरोखर लोकांना वाटतं आहे की नाही ते कळू द्या. घरकुल योजना आहे, बेरोजगार भत्त्याचा विषय आहे. बेकारी एवढी वाढलेली आहे, सुशिक्षित बेरोजगारांची संख्या एवढी वाढलेली आहे, त्यांना बेकार भत्ता सुरू करा. अंगणवाडी सेविका आहे, आशा वर्कर आहे, गाव कामगार कोतवाल आहे, यांना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या. कितीतरी विषय आहेत समाजाच्या अन्याय अत्याचाराचे. महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे,
आजही अनुसूचित जाती जमातीच्या लोकांच्यावर गावखेड्यामध्ये अन्याय अत्याचार होत आहेत. काही संवेदनशील ठिकाणं आहेत का तिथे सातत्याने आमच्या लोकांवर अन्याय होतात. विशेषतः मराठवाड्यात होतात, विदर्भात होतात. हे अन्याय थांबणार आहेत कधी? ॲट्रॉसिटीची कडक अंमलबजावणी झाली पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून येत्या 11 तारखेला रिपब्लिकन पक्ष खोरीपच्या वतीने विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावर आम्ही मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय देशक गिरीशबाबू खोब्रागडे हे मोर्चाचं नेतृत्व करणार आहेत. माझी माननीय मुख्यमंत्र्यांना ही विनंती आहे की आमच्या पक्षाच्या ह्या ज्या मागण्या आहेत, ह्या मागण्यांच्या अनुषंगाने आम्हाला तुम्ही आमच्या शिष्टमंडळाला वेळ द्या आणि आमचे हे जे काही प्रश्न आहेत, हे काय खूप नियमाच्या बाहेर किंवा कायद्याच्या पलीकडे आम्ही काय मागत नाही. जे आमचे संविधानिक अधिकार आहेत तेच आम्ही मागतो आहोत आणि ते आम्हाला मिळाले पाहिजेत. यासाठी माननीय मुख्यमंत्र्यांनी स्वतःहून या विषयांच्यावर जाणीवपूर्वक म्हणजे जातीने लक्ष घालावं आणि आमच्या जनतेचे जे प्रश्न आहेत या प्रश्नांवर त्यांनी लक्ष द्यावं, ते सोडवण्याचा प्रयत्न करावा अशी आमची या मोर्चाच्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांनाही विनंती आहे. आणि रिपब्लिकन पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्यांना आमचं सांगणं आहे की तुम्ही राज्यातून मोठ्या संख्येने मुंबईमध्ये आझाद मैदानच्या ह्या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी या, असं मी त्यांना आवाहन करतो, अपील करतो. धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र. 11 मार्चला धडक मोर्चाचं आयोजन केलेलं आहे रिपब्लिकन पक्षातर्फे. मी मुंबईचा अध्यक्ष या नात्याने जे संपूर्ण राज्यातून जे काही कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत मोर्चाच्या संदर्भाने, त्या सर्वांना मी आवाहन करतो की आपण सर्वांनी व्यवस्थित आणि धडक मोर्चाच्या कार्यक्रमाला जास्तीत जास्त लोकसंख्येने उपस्थित राहावे. आपल्या सर्वांसाठी या मुंबई नगरीमध्ये मी मुंबईचा अध्यक्ष रिपब्लिकन पक्ष खोरीपा या नात्याने तुमचं स्वागत करतो आणि मुंबईतील सर्व रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांना मी आवाहन करतो की तुम्ही पूर्ण तयारीनिशी आझाद मैदान येथे मोर्चाच्या आयोजक म्हणून तुम्ही सर्वप्रथम या मुंबई नगरीमध्ये हजर राहून सर्व बाहेरगाव तरी या मोर्चा ठिकाणी आपली उपस्थिती खूप महत्त्वाची आहे. या मोर्चा संदर्भात मोठ्या संख्येने हजर राहावे असे आवाहन मी करतो.